नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थम. ओन्ली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे. तर आज आपण बघूया बसंत पंचमीची माहिती. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. शुद्ध पंचमीला बसंत पंचमी अर्थात निसर्गाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जात असतो. वातावरणातील थंडी कमी होऊन वातावरण आल्हाददायक होते. निसर्गाची सुंदरता आणि मानवाची रसिकता याचे मिलन व सुरेख संगम म्हणजे वसंत पंचमी होय. निसर्ग 16 कलांनी फुलून बहरून येतो. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर भारतात व राजस्थानात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. बसंत पंचमीच्या दिवशी नवीन पिकांच्या लोंब्या आणून त्या घरातील देवताला अर्पण करून नवान्न ग्रहण करतात. बसंत पंचमी या तिथीला सरस्वती देवी प्रकट झाली म्हणून तिची पूजा करतात. नैवेद्य दाखवण्यासाठी भारताच्या विविध प्रांतात बुंदीचे लाडू, नारळाची बर्फी, खिचडी, केशरी, राजभोग, विविध प्रकारची भजी असे पदार्थ प्रसादा स्वरूपात कराव्या. पिवळ्या रंगांची फुले बसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीला अर्पण केली जातात. या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याची तसेच पिवळ्या रंगाचे फुलं, फळे, मिठाई यांची देवाणघेवाण करण्याची पद्धत आहे. बसंत पंचमीच्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करून पूजा करतात. बसंत पंचमी या दिवशी वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती हिची पूजा आणि प्रार्थना करण्याचे महत्त्व आहे. हा दिवस देवीचा प्रगट दिन म्हणून मानला जातो. या दिवशी कलशाची स्थापना करून त्यात सरस्वती देवीला आवाहन करून तिचे पूजन केले जाते. घरच्या घरी आपण सर्व घरातील सदस्यांनी सरस्वती देवीचे पूजन केल्यास सकारात्मकता लाभेल. या दिवशी कामदेव मदनांचा जन्म झाला असे म्हटले आहे. त्यामुळे दाम्पत्य जीवन सुखाचे जावे यासाठी रती मदनांची पूजा आणि प्रार्थना करण्याला विशेष महत्त्व आहे. यामुळे या दिवशी आपल्या जोडीदाराचा सन्मान करावा किंवा एखादी भेट देऊन एकमेकांना वेळ घ्यावा. यामुळे संबंधात गोडवा टिकून राहील आणि राग रुसवा कमी होईल असे सांगितले जाते. पौराणिक शास्त्रांमध्ये देवी सरस्वतीला विद्या आणि कलेची देवी मानले आहे. जीवनात मान सन्मान प्रतिष्ठा मिळवण्यासाठी किंवा समाधान आणण्यासाठी सरस्वतीची पूजा केली पाहिजे. वसंत पंचमीच्या दिवशी किंवा प्रत्येक बुधवारी ह्या सरस्वती मंत्रांचा जप केल्याने देवी प्रसन्न होते आणि सुख, सौभाग्य, विद्या आणि बुद्धी लाभते. या दिवशी आपण ज्या क्षेत्रात किंवा संगीत क्षेत्रात असल्यास आपल्याला कठीण वाटत असलेल्या विद्येला आत्मसात करू शकतात. त्यासाठी वाचन आणि मनन करावे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.